मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भुवि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, साप्ताहिक राशी भविष्य आहे जे 10 जून ते 16 जून पर्यंत असणार आहे। अजूनपर्यंत आपले हे चॅनल आपण जर सबस्क्राइब केले नसेल, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, जेणेकरून सर्वप्रथम आपल्याला व्हिडिओ अपलोड झाल्यावरती पाहता। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशी, या सप्ताहात मनातील गोंधळ किंवा न सुटणारे प्रश्न यामुळे आपल्या टेन्शन घेऊन त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो। सध्या नवीन नवीन प्रश्न उपस्थित राहतील आणि ते सोडवण्याकरता आपल्याला कोणाची साथ लाभणार नाहीये। मेन म्हणजे ते प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आपण जर एखाद्याची मदत घेऊ इच्छिताल किंवा घरातलेच कोणी असतील तर सहकार्य सुद्धा आपल्याला कोणी करणार नाही, आपल्या कुटुंबातलेच लोक, त्यामुळे जास्त त्याचा आपल्याला त्रास होणार आहे। आपल्या भावना कोणालाही या सप्ताहात समजणार नाहीत। आपण कुठल्या परिस्थितीतून जात आहात, तुमच्यावरती काय परिणाम होतोय, तुमचं मानसिक शारीरिक ज्या काही गोष्टी घडतात याच्यावरती आपल्याला म्हणजे कोणी आपल्याला समजू शकणार नाही असं आपल्याला वाटेल। कदाचित तशा घटना सुद्धा आपल्या बरोबर घडत असतील तर आपल्या भावना इतरांना समजणार नाही, त्याचं दुःख आपल्याला जास्त वाटेल। आता या सप्ताहात संततीच्या बाबतीत पुन्हा एकदा नवीन प्रश्न उपस्थित राहील। त्यांच्या आरोग्याबद्दल किंवा त्यांच्या शिक्षणासाठी आपल्याला अधिक धन खर्च करावा लागेल। शिक्षणासंबंधित सुद्धा आपल्याला त्यांच्या प्रश्न उपस्थित होतील, ते सुद्धा सोडवताना आपल्याला नाकीनऊ येतील। आता यासाठी आपल्याला धन खर्च करावा लागेल। इतरांची नक्कल न करता, म्हणजे इतरांचं आपण बघून त्यांच्याप्रमाणेच आपण वागावं किंवा करावं अशी जर आपण करत असाल नक्कल, तर न करता आपल्या कुवतीनुसार आपण वागा। यातच आपले इथे आपले हातपाय पाहूनच, आपण अंतरून पाहूनच पाय पसरा। अन्यथा काय होणार आहे, जर दिखाव्यासाठी आपण एखादी गोष्ट करायला जाल तर त्याचा पुन्हा आपल्याला त्रास होऊ शकतो। त्यामुळे आपली कुवत पाहूनच एखादी गोष्ट करत असाल तर ती करा, त्यातच आपलं हित आहे। आणि अन्यथा तोंडघशी पडण्याची वेळ आपल्याला येऊ शकते। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 14 आणि 16, शुभ अंक असणार आहे 3 आणि रंग असणार आहे पिवळा। आता मानसिक संतुलन जर बिघडलं असेल किंवा त्याचा त्रास होत असेल तर आपण या सप्ताहामध्ये होईल तितकं ध्यान साधना करा, नमःशिवायचा जप करा किंवा महागणपतीची आराधना करा, जेणेकरून येणाऱ्या अडचणी दूर होतील। वृषभ राशी, या सप्ताहात जुन्या व्याधींचा पुन्हा एकदा आपल्याला त्रास उद्भवू शकतो। आता आपल्या वयानुसार जर आपल्याला जुनी व्याधी वगैरे असेल तर ती जळेल, किंवा आपण यंग असाल आणि आधी काय अपघात वगैरे झाला होता किंवा मार लागला होता, एखाद्या शरीरात दुखापत झाली होती, ती पुन्हा आपल्याला उद्भवू शकते किंवा त्याची तीव्रता वाढू शकते। वैद्यकीय चिकित्सासाठी आपल्याला सतत धन खर्च करावा लागू शकतो। या सप्ताहात विनाकारण अथवा चुकीच्या सल्ल्यामुळे आपले धन खर्च होऊ शकते। जर काही गोष्टी करत असाल, काही गुंतवणूक करत असाल तर योग्य त्या व्यक्तीचा सल्ला घ्या। योग्य त्या व्यक्तीचा सल्ला घेऊन आपल्या बुद्धीचा वापर करूनच आपण कामे करा, नाहीतर नुकसान होऊ शकते। त्याकरिता सावधान राहून ज्येष्ठांचा सल्ला घेऊनच मोठे निर्णय घ्या किंवा कामे करा। एखाद्या सभेमध्ये किंवा चर्चेमध्ये आपल्याला बोलण्याचा भाग जर आला, आपल्याला बोलावं लागलं तर त्या ठिकाणी जरा शब्द जपून वापरा, कारण आपल्या एखाद्या चुकीच्या शब्द वापरामुळे समोरील व्यक्ती त्याचा चुकीचा अर्थ काढून घेऊन आपल्याला मानहानी किंवा बदनामीचे सुद्धा येऊ शकतात किंवा ते बदनामीमुळे त्रास भोगावा लागू शकतो। म्हणजे समोरची व्यक्ती त्याचा गैरसमज करून घेऊन दुसरं आपण म्हणायचं एक असेल आणि ते समजून एक घेतील। तर शक्यतो जर गरज असेल तरच बोलायला जा, चर्चा करायला जा, अन्यथा आपल्याला जर तो विषय माहिती नसेल, त्या विषयाबद्दल काय माहिती नसेल तर आपण त्याबद्दल कमेंट करायला जाऊच नका। हे आपण जर या सप्ताहात पाळलं तर खूप साऱ्या आपल्या अडचणी दूर होतील। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 14 आणि 15, शुभ अंक असणार आहे 2 आणि रंग असणार आहे पांढरा। याचा पण लाभ करून घ्या। आपल्याला जमत असेल तर येणाऱ्या कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीची उपासना करा। जर आर्थिक अडचणीतून आपल्याला सारखं नुकसान होत असेल तर गणपतीची आणि देवीची दोघांची उपासना करा। मंगळवारी शक्यतो कोणाला पैसे द्यायला जाऊ नका अथवा पैशांचे मोठे व्यवहार आपण करू नका। मिथुन राशी, या सप्ताहात काही गोष्टीतून संयम राखणे खूप हिताचे असेल। आपण ज्यांना मदत केली होती तीच व्यक्ती आपल्याला मदतीला पुन्हा मिळेल किंवा त्याच व्यक्तीने आपल्याला मदत करायला हवी अशी जर आपली अपेक्षा असेल तर ती अपेक्षा भंग होईल आणि अशी अपेक्षा ठेवणे त्रासदायकच आहे आणि त्याच्यातून आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो, क्लेशदायी ठरू शकते। इतरांवर अवलंबून राहून कुठलेच निर्णय घ्यायला जाऊ नका।
ज्या काही गोष्टी करत आहात, ज्या काही गोष्टी आपण करणार आहात त्या स्वबळाने करा आणि स्वबळाने निर्णय घेऊन विचार करा आणि ते पूर्ण करा. अशा वेळी जर इतरांवरती आपण अवलंबून राहाल तर आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो. आपल्या खाजगी समस्यासाठी कोणाची मदत आपल्याला मिळणार नाही आहे, कोणी आपल्याला मदत करणारही नाहीये. यासाठी आपण सावध राहा. त्यांच्यावर विश्वास ठेवून जर आपण करायला जाल तर पुन्हा तोंडघशी आपण पडू शकतात. अशाच काही गोष्टीतून म्हणजे कोणीतरी आपल्याला मदत करायला हवी, मी त्याला मदत केली होती किंवा मी त्याला ते दिलं होतं, त्यांनी मला ते द्यायला हवं, अशाच काही एखाद्या गोष्टीवरनं आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो. अशाच गोष्टीतून गैरसमज वाढू शकतो. तर याच गोष्टी आपण टाळल्यात ना तर हा सप्ताह आपल्यासाठी खूप छान असेल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 10 आणि 14, शुभ अंक असणार आहे 6 आणि रंग असणार आहे निळा. याचा आपण लाभ करूया. आपल्याला खूपच जर मानसिक त्रास होतो किंवा सतत अडचणी येत असतील तर आपल्या कुलदेवतेचा आपण जप करा. कुलदेवता माहिती नसेल तर लक्ष्मी नारायणाय नमः असा जरी जप केला तर येणाऱ्या अडचणी किंवा आपल्याला वाटतंय की कोणीतरी मदत करावी आपल्याला कामावरती, आपल्या कामासाठी मदतीला, इतरांकडनं अपेक्षा करू नये मी तुम्हाला आधीच सांगितलं, पण कोणीतरी आपल्याला पावन व्हावं की तो अडचण निघून जावी याच्यासाठी लक्ष्मी नारायणाय नमः असा जप करा किंवा लक्ष्मी नारायणाची उपासना करा. आपल्या इच्छा पूर्ण होते. कर्क राशी, या सप्ताहात आपण स्वतःहून ओढावून घेतलेल्या काही नवीन जबाबदाऱ्या आपल्याला क्लेशदायक किंवा मानसिक त्रासदायक ठरू शकतात. आता स्वतःहून म्हणजे कसं, आपल्याला रुटीनमध्ये आपलं काम चालू होतं आणि एखाद्याचं दुसऱ्याचं काम मी पण करतो, मी पण मदत करतो किंवा मी पण करेन असं सांगून जे ओढावून घेतलेलं काम आहे अशा कामातून आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो. का तर आपली स्वतःचीच आधी घेतलेली कामं किंवा असलेली कामं ती नीट पूर्ण होत नाहीयेत आणि त्याच्यात तुम्ही दुसऱ्यांचं काम घेतलंय ते पूर्ण झालं नाहीये. त्यामुळे कदाचित आपल्याला बोल ऐकावे लागू शकतात आणि अशातून तुम्हाला त्याचा मानसिक त्रास होऊ शकतो. त्याकरिता आपण या सर्व गोष्टीतून बोध घ्यायला हवा. काही गोष्टी घडणार आहेत त्या गोष्टीतून काहीतरी शिकून घ्या. भविष्य काळात पुन्हा आपल्याला तसा त्रास होणार नाही किंवा त्रास होऊ नये यासाठी आपण निर्णय घेणं किंवा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. कामानिमित्त आपल्याला अचानक लांबचे प्रवास कदाचित घडू शकतात किंवा लांबच्या ठिकाणी बदली सुद्धा या सप्ताहात होऊ शकते. आता आलेले संकट आहे त्याबद्दल आपण निसंकोच राहावा, कारण मित्रमैत्रिणीच्या साह्याने किंवा त्यांच्या मित्रमैत्रिणींच्या मदतीमुळे आपले संकटे दूर होतील. परंतु परत परत मित्रांचे सहकार्य घेणं किंवा एखाद्याचं सहकार्य घेऊन आपले अडचणी दूर करून घेणं किंवा अडचणीच्याच वेळी मित्रांना बोलावणे याच्यात थोडासा परत गैरसमज होऊ शकतो. त्यामुळे गरज असेल तरच एखाद्याची मदत घ्या, खूपच गरज असेल तर मदत घ्या, अन्यथा आपले प्रश्न आपण सोडविण्याचा प्रयत्न करा. परंतु ह्या सप्ताहात जर आपण एक्स्ट्रा अतिरिक्त काम जे आपले आहे ते पूर्ण होत नसताना दुसऱ्यांचे करायला जात असाल तर अशाच गोष्टीतून काही आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 14 आणि 16, शुभ अंक असणाऱ्या 3 आणि रंग असणाऱ्या गोल्डन कलर म्हणजे सोनेरी रंग. या सप्ताहात हा सप्ताह अति चांगला जाण्याकरिता किंवा आलेल्या अडचणी दूर होण्याकरिता आपण श्रीकृष्णाची उपासना करा. श्रीकृष्णाबद्दलचे काही नमो भगवते वासुदेवाय हा जप केला तरी चालेल किंवा श्रीकृष्णाचं एखादं स्तोत्र वगैरे त्याची आराधना काही करता येत असेल बुधवारी तर नक्की करा. श्रीकृष्णाच्या देवळात किंवा विष्णुरूपी एखाद्या देवळामध्ये पंचामृत अभिषेक किंवा तुलसीचे माला अर्पण केले असताही आपल्या अडचणी खूप साऱ्या दूर होऊ शकतात. सिंहराशी, आपल्या अथिक परिश्रमामुळे आपल्याला आपल्या कामात यश नक्की मिळेल आणि आपल्याला आपल्या कामात खूपच यश मिळणार म्हणजे मनाप्रमाणे यश मिळणार आहे. परंतु आपले जवळील लोक आपल्यावर खुश असतील ह्याच कामामुळे. परंतु म्हणजे कशासाठी, म्हणजे कामं सगळी व्यवस्थित होत आहेत म्हणूनच कदाचित आपले जवळील लोक आपल्यावरती खुश असतील, जवळीक लोक. आणि कुटुंबामध्ये एखादे धार्मिक कार्य किंवा उत्सव याचे आपण नियोजन कराल, एखादी पूजा अर्चा वगैरे नियोजन कराल. कुटुंबातील वातावरण सुद्धा खूप छान असेल. गुप्त शत्रूंना आपले हे यश पाहवणार नाही किंवा सोसवणार नाही, त्यासाठी कदाचित गुप्त शत्रू आपल्या याच कारणाच्या वेळी किंवा उत्सवाच्या वेळी काहीतरी अडचणी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. यासाठी आपण आधीच सावध राहा आणि आपल्या काही गुप्त गोष्टी असतील तर इतरांपर्यंत त्या शेअर करायला जाऊ नका. असं जर केलं तर आपल्या अडचणी कमी होतील. जर आपण आधीच गाजावाजा करायला जाल किंवा मी हे करणार आहे, असं करणार आहे, तसं करणार आहे, तर ह्या गोष्टींचा गुप्त शत्रू कदाचित लाभ घेतील आणि अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. तर त्यासाठी आपण सावध राहा. आनंदाचा व उत्साहाचा आपण लाभ घ्या, छान एन्जॉय करा. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 15 आणि 16, शुभ अंक असणार आहे 4 आणि रंग असणार आहे डार्क निळा. आता हा सप्ताह अधिक चांगला जाण्यासाठी किंवा शत्रुपीडा होऊ नये यासाठी आपण मारुतीची उपासना करा. हनुमान चालीसा येत असेल तर ते पठण करा, भीमरूपी येत असेल ते पठण करा किंवा श्री हनुमंते नमः असं म्हटलं तरी चालेल.
किंवा मारुतीचा एखादा कुठलाही मंत्र येत असेल तर तो पठण करा. खूपच जर गुप्त शत्रू त्रास देत असतील, खूप म्हणजे तुम्हाला सोसवत नाही असा जर त्रास त्यांच्याकडनं होत असेल तर पंचमुखी हनुमत कवचचं पठण करा. आपल्याला जर ते येत नसेल तर एखाद्या गुरुजनांना बोलून त्याचा पाठ करून घ्या. 108 पाठ करून घ्या. त्याचा नक्कीच आपल्याला लाभ होईल आणि गुप्त शत्रू जे किती असतील त्यांचा नाश होईल, त्यांच्या बुद्धीचा नाश होईल. कन्या राशी या सप्ताहात संततीच्या शिक्षणासंबंधित किंवा कनिष्ठ बंधू वगैरे असतील, आपले लहान भावंड वगैरे असतील, यांच्या शिक्षणासंबंधित येणाऱ्या अडचणीतून आपल्याला त्रास होऊ शकतो. तर येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागणार, जास्त प्रयत्न करावे लागणार आणि आपल्या प्रयत्नांना यश नक्की मिळणार. परंतु काही ना काहीतरी अडचणी, निगेटिव्ह असं काहीतरी घडत राहील, त्यामुळे आपल्याला थोडंसं निराशा वाटेल. पण निराशा करू नका. म्हणजे मुद्दामून सांगायचं कारण हेच आहे की अडचणी जरी आल्या तर त्या सुटणार आहेत, पण आपण जर निराश झाला, नकारात्मक विचार केला तर त्या अडचणी वाढणार आहेत. म्हणून सांगायचं तात्पर्य असं की कुठल्याही अडचणी आल्या तर आपण टेन्शन घेऊ नका, प्रयत्न करा, नक्की आपल्याला त्यात यश मिळणार आहे आणि त्याच्यातून दूर आहे. परंतु एक काम करावं लागणार आहे आपल्याला, आपला थोडासा अहंकार बाजू ठेवावा लागणार आहे. एखाद्याशी बोलत नव्हता किंवा एखाद्याकडे जाणारच नाही, त्याची मदत घेणारच नाही, अशाच व्यक्तीची कदाचित आपल्याला मदत घ्यावी लागेल, अशाच व्यक्तीकडे आपल्याला कदाचित बोलावं लागेल आणि अशाच व्यक्तींकडनं आपली ही कामे पूर्ण होणार आहेत. त्यासाठी थोडासा अहंकार आपल्याला या सप्ताहात बाजूला ठेवावा लागेल आपली कामे पूर्ण होण्यासाठी. आधी जे आपले शत्रू होते त्या शत्रू आता आपले मित्र होतील, वादविवाद मिटतील, पुन्हा आपली मैत्री होईल. नोकरीच्या ठिकाणी सुद्धा गुप्त शत्रूंचा त्रास कमी होईल व आपले नोकरीच्या ठिकाणी सुद्धा वर्चस्व वाढेल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 10 आणि 16, शुभ अंक असणार आहे 8 आणि रंग असणार आहे काळा. याचा आपण लाभ करून घ्या, नक्की आपल्याला लाभ होईल. आता आपल्या कुलदेवतांची आपण उपासना करा. कुलदेवताची उपासना केल्यामुळे काही अडचणी असतील, कुटुंबामध्येच काही अडचणी असतील तर त्या सर्व दूर होतील आणि उत्तम आयुष्य आरोग्य लाभेल. तुळ राशी आपले कदाचित वाढते वजन किंवा आपले आळसपण यामुळे आपल्याला पुन्हा एकदा शारीरिक व्याधी वाढू शकते किंवा जुनी व्याधी पुन्हा उद्भवू शकते, म्हणजे त्याचा पुन्हा त्रास होऊ शकतो. आता काय आहे ह्या आपल्या शारीरिक दृष्टीने आपण ते निर्णय घ्यावे आणि त्यानुसार आपण प्रयत्न करावे की तो त्रास कमी व्हावा. असलेली व्याधी जास्त त्रासदायक ठरू शकते. याकरिता आपण या काळात योग साधना व आहार विहार याकडे जास्त लक्ष देणं खूप गरजेचं आहे. जर आपला आहार विहार बदलला असेल, आपण जर आधी योग साधना करत होतात ते बंद केले असतील, पथ्य पाणी एखादी बंद केले असेल तर पुन्हा सुरू करा किंवा नवीन काही आपल्याला जर डॉक्टरांनी सांगितले असेल आपल्या वैद्यकीय याच्याप्रमाणे चिकित्सेप्रमाणे तर त्यानुसार त्या पुन्हा सुरू करा. अशा काही दुर्लक्षामुळे किंवा आळसपणामुळे आपल्याला जास्त त्रास होऊ शकतो, शारीरिक पीडा वाढू शकते, आपले नुकसान होऊ शकते. आरोग्य आता बिघडल्यामुळे काय होणार आहे, आरोग्य हानीमुळे कदाचित कामावरती सुद्धा दुर्लक्ष होईल. आरोग्य बिघडले त्यामुळे चांगली महत्वाची कामं आपल्याला हुंकावी लागतील किंवा जायला मिळणार नाही किंवा आपल्या हातून घडणार नाही, करायला मिळणार नाही. त्याच्यामुळे सुद्धा मोठे नुकसान होऊ शकते. मोठ्या ओळखी ज्या होणार होत्या चांगल्या कामामुळे त्या सुद्धा तुटू शकतात. तर एकंदरीत आरोग्यामुळे, आरोग्य हानीमुळे आपल्याला आर्थिक तर नुकसान होईलच, त्याबरोबर मानसिक नुकसान सुद्धा होऊ शकते. त्यासाठी पूर्वीच जर त्याच्याबद्दलचे काही पथ्य वगैरे असतील किंवा काही गोष्टी असतील तर त्या पाळा. विशेषतः या आठवड्यात आपण आरोग्याची काळजी घ्या. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 11 आणि 14, शुभ अंक असणार आहे 7 आणि रंग असणार आहे क्रीम. आरोग्य चांगलं राहण्यासाठी ध्यान साधना करा, योग साधना करा, त्याचबरोबर विष्णूची उपासना करा. नमो भगवते वासुदेवाय हा सुद्धा जप करा. जर जमत असेल तर मेडिटेशन नक्कीच करा. आरोग्य सुधारून घ्या. वृश्चिक राशी या सप्ताहात आपल्याला भविष्य काळाकरिता खूप सारे मोठे व कठोर निर्णय घ्यावे लागतील व असे निर्णय घेताना वादविवाद सुद्धा होऊ शकतात, गैरसमज सुद्धा वाढू शकतात. परंतु ह्या काळात आपण भावनिक न होता कर्तव्य व निष्ठा याला आपण याचा विचार करूनच आपण निर्णय घ्यावे. हेच आपल्यासाठी हिताचे ठरेल. स्वबळावर निर्णय घ्या. इतरांवर अवलंबून राहून कुठलेच निर्णय घेऊ नका व दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. त्याचबरोबर विद्यार्थी वर्गाला नवीन अभ्यासक्रम किंवा नवीन काही गोष्टी या संबंधित थोड्या अडचणी येऊ शकतात. समजा आपल्याला एखाद्या विषयाचं ऍडमिशन घ्यायचं होतं तर ते विषयाचं ऍडमिशन न मिळाल्यामुळे म्हणजे दुसऱ्या काहीतरी आपल्याला शिकावं लागत असेल किंवा अशाच काही गोष्टी शिक्षणासंबंधीच्या थोडी अडचणी निर्माण होऊ शकतात. परंतु कालांतराने या सगळ्या अडचणी दूर होतील. आपल्या गुरुजनांचं, आपल्या वरिष्ठांचं आपल्याला मार्गदर्शन मिळेल
आणि सर्व अडचणी कालांतराने दूर होतील. पण सध्या आपण नैराश होऊ नका. जी काही परिस्थिती समोर आली आहे विद्यार्थी वर्गांना खास मी सांगतो ती आपल्यामुळेच आलेली आहे. कारण आपले जर गुण चांगले होते तर आलेले टक्केवारी चांगली होते तर आपल्याला निश्चितच आपल्याला चांगला पाहिजे तसं एखादा विषय हाताळता आला असता, घेता आला असता, ऍडमिशन घेता आला असता. परंतु इथेच कुठेतरी 19-20 झालाय त्यामुळेच हा त्रास उत्पन्न झालाय ना, हे आपल्या लक्षात आलेलं आहे. तर त्यामुळे आता सध्याची परिस्थिती सांभाळून घेऊनच आपण जावा पुढे. नक्की आपल्याला नंतर त्यात यश मिळेल आणि सर्व अडचणी नंतर दूर होतील. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 11 आणि 13, शुभ अंक असणाऱ्या 6 आणि रंग असणाऱ्या आकाशी निळा याचा आपण लाभ करून घ्या. शिक्षणासंबंधित जर अडचणी येत असेल सतत किंवा ऍडमिशन संबंधित तर श्री गणेशाची उपासना करा. अथर्व शीर्ष जर येत असेल तर ते पठण करा किंवा श्री गणेशाय नमः हा जरी जप आपण 108 वेळा केला तरी सुद्धा आपल्याला यश मिळेल. आपल्या चांगल्या कामासाठी जाणार असाल आपण नवे तर त्यावेळी आपण हा जप करूनच घरातून बाहेर पडा, नक्की यश मिळेल. धनुराशी या सप्ताहात एखादा निर्णय घेताना आपल्याला आपली मानसिक चंचलता जी आहे तीच नुकसानदायी ठरणार आहे. या निर्णय घेताना आपण मी हेही करेन तेही करेन, हेही करायला हवं होतं तेही करायला होतं, अशा सगळ्या विषयांचा साधारणतः गिचमीट म्हणजे खिचडी करून आपण आपलंच टेन्शन करून घ्या. मार्ग आपल्यासाठी आहेत ते आहेच ओपन, पण आपल्या चंचलतेमुळे कदाचित आपल्याला नुकसान होऊ शकते. कुठल्याही गोष्टीचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय आपण कुठलाही निर्णय घ्यायला जाऊ नका. अशा वेळी काय होणार आहे, आपला अति आत्मविश्वास कदाचित आपल्याला नुकसानदायी ठरू शकतो. एखाद्या गोष्टीचे आपण भ्रमित होऊ शकता आणि एखाद्या भ्रमित झालेल्या गोष्टीमुळे सुद्धा आपल्याला नुकसान होऊ शकते. सरकारी नियम कायदे याचे काटेकोर पालन करा. एखाद्या चुकीच्या गोष्टीमुळे किंवा नियमाचं पालन न झाल्यामुळे मुद्दाम करणार नाही आपण याबद्दल मला खात्री आहे, परंतु चुकून जर झालं, भ्रमिततेमुळे झालं किंवा एखाद्याने चुकीची माहिती दिल्यामुळे जर होऊ शकतं. त्यामुळे आपण मात्र सावध राहा, अन्यथा अशामुळेच आपल्याला मोठी हानी आणि दंड सुद्धा या सप्ताहात कदाचित भोगावा लागू शकतो. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 14 आणि 15, शुभ अंक असणाऱ्या 2 आणि रंग असणाऱ्या पांढरा याचा आपण लाभ करून घ्या. आता मनशांतीसाठी किंवा चंचलता दूर होण्यासाठी एकच उपाय आहे, ध्यान साधना करा, मेडिटेशन करा, नमःशिवाय जप करा, आपल्या कुलदेवतेची उपासना करा. याच्यातून जी आलेली चंचलता आहे ती थोडी दूर होईल. मकर राशी या सप्ताहात भावनात्मक गोष्टीतून आपल्याला थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो. कदाचित आपल्या सभोवती असलेली लोक आपला गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतील आणि गैरफायदा घेऊ इच्छित असतील किंवा घेतील. हे आपल्याला समजल्यामुळे आपल्या थोड्या भावना दुखावल्या जातील. पण एक लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीकडनं काही ना काहीतरी अपेक्षा घेऊनच जगत असतो. कदाचित त्यांच्या अपेक्षा जास्त असतील, आपल्याला त्या जास्त वाटत असतील किंवा ते सेल्फिशपणा वाटत असेल, परंतु तसं नाहीये. जर आपण एखाद्याला मदत करू शकत असाल किंवा मदत करत आहात तर निस्वार्थपणे करा, अन्यथा करू नका. परंतु समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे जाणून घेतल्याशिवाय त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा आपण आरोप प्रत्यारोप करायला जाऊ नका. अशाच काही गोष्टीतून या सप्ताहात आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो. तेव्हा भावनिक न होता डोळसपणे आपण निर्णय घ्यावे, अन्यथा आपले मोठे नुकसान होऊ शकते. नुकसान काय होणार आहे तर चांगली व्यक्ती सुद्धा त्यामुळे दुरावली जाऊ शकते. चुकीची व्यक्ती आहे ती दुरावली म्हणून टेन्शन नाही, पण गैरसमजामुळे चांगली व्यक्ती जर दुरावली तर त्याचे मोठे नुकसान आपल्याला होऊ शकते. एखाद्याला उधारी देणे किंवा जामीन राहणे शक्यतो या सप्ताहात आपण टाळा. गरजूंना मदत करा, त्याबद्दल प्रश्न नाही. आपल्याला जी मदत करता येईल तितकीच करा, परंतु अति आपल्या अपेक्षेपेक्षा आपल्या कुवतीपेक्षा जर जास्त मदत करायला जाल तर पुन्हा आपण त्रासात पडू शकता. ह्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या, जाणून घेतल्या, जाणीव ठेवली तर या सगळ्या गोष्टीतला त्रास थोडासा आपल्याला कमी होईल या सप्ताहामध्ये. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहे 15 आणि 16, शुभ अंक आहे 4 आणि रंग आहे डार्क निळा. याचा आपण लाभ करून घ्या. गणपतीची उपासना करा, आपल्या कुलदेवतेची उपासना करा, आलेले संकट दूर येईल, धैर्य मिळेल. कुंभ राशी या सप्ताहात काही मोठ्या जबाबदाऱ्या आपल्याला स्वीकाराव्या लागतील व अशा जबाबदारीमुळे जबाबदारी वाढल्यामुळे कदाचित आपल्याला मानसिक त्रास सुद्धा होऊ शकतो, मानसिक तणाव सुद्धा वाढू शकते. परंतु आपण तणावमुक्त होण्याकरिता अध्यात्म, ध्यान साधना व एकांत याचा उपयोग करून घ्या. एकांतात वेळ घालवा, अन्यथा आपल्याला त्या तणावाचा आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि शारीरिक स्वास्थ्य सुद्धा आपले कदाचित त्यामुळे बिघडू शकते. तर जास्त तणाव घेऊ नका, डोक्याला शॉट लावून घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. जे आहे ते होत आहे, जे होणार आहे तेच होणार आहे. तुम्ही काही मोठं त्याच्यात चेंजेस करून घेऊन तिथे काही जादू होणार नाही. त्यामुळे त्या घडणाऱ्या गोष्टीचा आपण टेन्शन घेऊन का उपयोग. घडणाऱ्या गोष्टी घडतील पण आपण डोक्याला त्रास करू नका, त्याचा शारीरिक त्रास जास्त होऊ शकतो.
आता विद्यार्थी वर्गाला कदाचित मनाविरुद्ध एखाद्या विषयाचा अभ्यास किंवा मनाविरुद्ध एखादा निर्णय स्वीकारावा लागू शकतो. त्यामुळे कदाचित विद्यार्थी वर्ग जे आहेत त्यांना त्रास होऊ शकतो. आता एखाद्या विषयाचं आपल्याला ऍडमिशन हवं होतं, एखाद्या कॉलेजमध्येच हवं होतं, तिथेच नाही मिळालं, इथेच नाही मिळालं, अशामुळे काहीतरी मानसिक त्रास होऊ शकतो. परंतु कालांतराने सर्व गोष्टी सुधारतील, आपल्याला त्यात यश मिळेल आणि आपण जो घेतलेला आताचा निर्णय आहे की कसाही असो, बळजबरीने असो, तो आपल्याला योग्य वाटायला लागेल नंतर थोड्या दिवसानंतर. अशा काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडते. म्हणजे आता घेतलेला निर्णय चुकीचा असं वाटतोय, नाही आपल्या मनाविरुद्ध घडते, परंतु कालांतराने आपल्याला लक्षात येईल की जे घडलं ते चांगल्यासाठीच घडलं आणि त्यामुळे आपल्याला त्याचा नंतर आनंद होईल. आता शालेय शिक्षणासंबंधित, विद्यालय शिक्षणासंबंधित जर प्रश्न जास्त असेल तर सरस्वतीची उपासना करा, महागणपतींची उपासना करा. नक्की त्या संबंधित असलेल्या अडचणी दूर होईल. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत 10 आणि 14, शुभ अंक आहे 7 आणि रंग आहे आकाशी निळा. आता कुठे आपण जाणार असाल महत्वाच्या कामाला, त्या दिवशी मुद्दाम आकाशी रंगाचा शर्ट घाला, आकाशी रंगाचा ड्रेस घाला किंवा आकाशी रंगाचा एखादा रुमाल आपल्या जवळ नक्की ठेवा आणि कामाला जा, यश नक्की मिळेल. मीन राशी, या सप्ताहात खूप साऱ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतील किंवा आपल्या हिताच्याच असतील घडणाऱ्या गोष्टी, परंतु आपण आपला आळसपणा व बेजबाबदारपणा यामुळे आपल्याला नुकसान होणार आहे. तर काय होणार आहे? घडणाऱ्या गोष्टी सुद्धा घडत असताना आपण एखादी हलगर्जीपणा, वेळेवर न जाणे, वेळेवर न करणे, त्याला महत्व न देणे, नंतर बघूया, नंतर करूया, अशाच काही गोष्टीतून आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो. आपल्या आळसपणामुळेच आपल्याला यश मिळणे थोडेसे या कामामध्ये कठीण वाटते. कठीण समस्यांचा सामना आपल्याला, त्यामुळे पुन्हा कठीण समस्या उद्भवतील आणि त्यांचा सुद्धा आपल्याला सामना करावा लागू शकतो. त्याकरिता आपल्याला ऊर्जावान राहणे खूप गरजेचं आहे. म्हणजे सकारात्मक विचार करा, पॉझिटिव्ह राहा. काय असतील गोष्टी तर त्या सोडून द्या, नकारात्मक विचार करू नका आणि ऊर्जावान राहून जर आपण सकारात्मक दृष्टीने जर कामे करायला लागाल तर सर्व कामे आपल्या मनाप्रमाणे पूर्ण होतील. या सप्ताहाच्या शेवटी धनवृद्धीसाठी आपल्याला नवीन संधी सुद्धा उपलब्ध होणार आहे. आपल्याला काही वेगळं करायचं असेल धनवृद्धीसाठी, पैसे कमवण्यासाठी किंवा आपल्या जॉबमध्ये, कामामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये, तर वेगळ्या काही गोष्टी आपण यात करू शकता आणि या सप्ताहाच्या शेवटी आपल्याला तशी संधी सुद्धा उपलब्ध होतील. आर्थिक समस्या जर जास्त असेल तर आपण महालक्ष्मीची उपासना करा, महालक्ष्मी अष्टक पठन करा. गुरुवारी जर आपल्याला जमत असेल तर वैभव लक्ष्मीची पूजा सुरू करा. नक्कीच आर्थिक अडचणी दूर होतील. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 10 आणि 14, शुभ अंक असणाऱ्या 6 आणि रंग असणाऱ्या आकाशी निळा याचा आपण लाभ करून घ्या. मित्रांनो, अजूनपर्यंत आपले चॅनल हे सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ अपलोड झाल्यावर आपल्याला तो पाहता येईल, त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. लाईक नक्कीच करा आणि जर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आवडत असतील, सांगितलेल्या रेमेडीज आपल्याला आवडत असतील, त्याच्यातून नक्की आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी सुधारणा होत असेल तर इतरांच्याही व्हावा यासाठी आपण जास्तीत जास्त ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. चला, तर पुढच्या आठवड्यात पुन्हा मिळूया याच ठिकाणी, याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.